कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अॅट्रॉसिटी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल होणार आहे। TDRच्या खरेदी विक्रीसाठी TDR प्रणाली विकसित होणार आहे। सेटलमेंट योजनेअंतर्गत करदात्यांना पूर्ण परतावा मिळणार आहे। कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा म्हणत कोर्टाने फटकारलंय। इराण डॉलर्समध्ये नव्हे तर या चलनात तेल विकण्याचा विचार करतोय। पाकिस्तानी खेळाडूंवर दंडात्मक कारवाई नसणार आहे। विनोदी चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांकडे अनेकदा गांभीर्याने पाहिलं जात नसल्याची प्रियदर्शन यांनी खंत व्यक्त केली आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 15 मार्च वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे अॅट्रॉसिटी कायद्याची। महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989च्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतलाय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी विधान परिषदेत याची घोषणा केली। त्यांनी स्पष्ट केलं की या कायद्यानुसार FIR नोंदवल्यानंतर लगेच अटक केली जाणार नाही। प्रथम एक समिती किंवा तपास अधिकारी प्रकरणाची चौकशी करेल। गुन्हा सिद्ध झाल्यासच अटक केली जाईल। या बदलाचा उद्देश कोणालाही अनावश्यक अन्याय सहन करावा लागणार नाही याची खात्री करणं आहे, असं त्यांनी सांगितलं। दलित आणि आदिवासींना जाती आधारित छळ, भेदभाव आणि अपमानापासून संरक्षण देण्यासाठी 1989 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला। सामान्यतः अॅट्रॉसिटी कायदा म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये अस्पृश्यता, गैरवापर, हल्ला, जमीन हडपणे, लैंगिक छळ आणि सामाजिक बहिष्कार यासारख्या गुन्ह्यांवर खटला चालवण्याची तरतूद आहे। 2015 मध्ये कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक करण्यात आला, ज्यामध्ये तात्काळ अटक करण्याची तरतूद करण्यात आली। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे TDR प्रणालीची। मुंबई शहराच्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि TDR व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मुंबई महापालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। या TDRच्या खरेदी विक्रीसाठी आता अद्ययावत TDR प्रणाली विकसित केली जाते। यामुळे जमीन मालकांना सुस्पष्ट माहिती मिळण्यासोबतच व्यवहार अधिक सुलभ होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने नुकतीच दिली। TDRच्या नवीन प्रणालीमुळे हे व्यवहार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात होणार आहे। विशेष म्हणजे यामधील सर्व आर्थिक व्यवहारांचं व्यवस्थापन करण्यासाठी एका नोडल बँकेची नियुक्ती करण्यात येणार आहे। ही संपूर्ण प्रणाली केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे मंजूर केलेल्या मानकांनुसार तयार केली जात असल्याने ही अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह असेल। यामुळे TDRच्या मागणीत वाढ होऊन महापालिकेच्या महसुलातही मोठी भर पडेल असा प्रशासनाला विश्वास आहे। या प्रणालीमुळे प्रमुख खात्यांशी डिजिटल सुसूत्रीकरण होणार आहे। प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी ही प्रणाली पालिकेच्या इतर महत्त्वाच्या यंत्रणांशी जोडली जाणार आहे। भांडवली मूल्य आधारित प्रणालीशी ही यंत्रणा जोडल्यामुळे मालमत्ता कराचं संकलन अधिक अचूक आणि कार्यक्षम होईल। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे करदात्यांसाठी। मुंबई उच्च न्यायालयाने सेटलमेंट प्लॅन अंतर्गत करदात्यांना पूर्ण परतावा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। या निर्णयामुळे जुन्या कर थकबाकीच्या प्रकरणांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे। उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की करदात्याने कर्जमाफी किंवा सेटलमेंट योजनेअंतर्गत थकबाकीच्या निपटाराकरिता अर्ज केल्यानंतर त्याच्या जुन्या कर परताव्याच्या रकमा नवीन कर देयकांविरुद्ध सेट ऑफ करण्याचा सरकारला अधिकार नाही। या निर्णयामुळे राज्यातील हजारो करदात्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। प्रेसिडेंट ट्रेड अँड एक्झिम कॉर्पोरेशनने दाखल केलेल्या खटल्यादरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला। न्यायालयाने म्हटलं की सेटलमेंट किंवा माफी योजना हा एक स्वतंत्र कायदा आहे। एकदा करदात्याने या योजनेअंतर्गत त्याचे थकबाकी भरल्यानंतर
तो थकबाकीपासून मुक्त होतो. या निर्णयाअंतर्गत न्यायालयाने 18 एप्रिल 2024 रोजी कर विभागाने दिलेला आदेश रद्द केला. पॉडकास्टची चौथी बातमी आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाची. संभल मशिदीतील उपासकांची संख्या मर्यादित करण्याच्या उत्तर प्रदेश प्रशासनाच्या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलंय. जर अधिकारी कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं न्यायालयाने म्हटलंय. प्रत्येक समुदायाला त्यांच्या प्रार्थना स्थळावर, विशेषतः जर ते खाजगी मालमत्ता असेल, तर शांततेत पूजा करण्याचा अधिकार सुनिश्चित करणे हे राज्याचे कर्तव्य आहे, यावर न्यायालयाने भर दिला. खंडपीठाने म्हटलं आहे की जर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास असमर्थ असतील तर त्यांनी कायदा लागू करण्यास असमर्थ असल्यास न्यायालयाकडून दिलासा मागण्याऐवजी राजीनामा द्यावा किंवा बदली मागावी. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे इराणची. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकरना मर्यादित मार्गाने जाण्याची परवानगी देण्याचा विचार करतोय, परंतु त्यासाठी एका अटीची आवश्यकता असू शकते. इराण काही तेल टँकरना होर्मुझमधून जाण्याची परवानगी देण्याचा विचार करतोय, परंतु तेलाचा व्यापार अमेरिकन डॉलरऐवजी चिनी चलन युआनमध्ये केला जाईल, असं एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने CNN ला सांगितलं. तेहरान सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकरच्या हालचाली नियंत्रित करण्यासाठी एक नवीन योजना विकसित करतोय. जर ही योजना अंमलात आणली गेली तर आंतरराष्ट्रीय तेल व्यापारात युआनचा वापर वाढू शकतो. पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. T20 विश्वकरंडक स्पर्धेत संघाला उपांत्य फेरी गाठता आली नाही म्हणून खेळाडूंवर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात येणार नसल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिलंय. पाकिस्तान संघातील सर्व खेळाडूंना खराब कामगिरीमुळे दंड करण्यात येणार असल्याचं वृत्त चुकीचं आहे, असं पाक क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते आमिर मीर यांनी सांगितलं. आम्ही खेळाडूंवर कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाही, परंतु चांगले यश मिळाल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या वाढीव निधीच्या प्रक्रियेच्या फॉर्म्युल्यावर आम्ही विचार करत आहोत, असंही मीर यांनी सांगितलं. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दिग्दर्शक प्रियदर्शन यांची. चित्रपटसृष्टीत विविध प्रकारच्या कथा आणि शैलींचे चित्रपट तयार होत असतात. काही चित्रपट सामाजिक विषयांवर भाष्य करतात तर काही प्रेक्षकांना हलक्या फुलक्या विनोदातून मनोरंजन देतात. मात्र विनोदी चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांकडे अनेकदा गांभीर्याने पाहिलं जात नाही, अशी खंत दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी विनोदी चित्रपटांविषयी उद्योगातील दृष्टिकोनाबाबत आपलं मत मांडलं. प्रियदर्शन यांनी सांगितलं की विनोदी चित्रपटांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली, मात्र या प्रकारच्या चित्रपटांमुळे दिग्दर्शकांना अनेकदा अपेक्षित मान्यता मिळत नाही. गंभीर विषयांवरील चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकांना अधिक सन्मान दिला जातो, तर विनोदी चित्रपट बनवणाऱ्यांकडे तुलनेने गांभीर्याने पाहिलं जात नाही, हे त्यांचं वक्तव्य चर्चेत आलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.